So speak in Hindi first. सर मराठी अरे बा सर पहले इंग्लिश हॉटस्पॉट देता मचा अनिल प्रेमी ना सर पहले हिंदी में लोगे करून दे मका मराठी चालू हॉटस्पॉट माझा चालू पहिल्यांदा मराठी बोलतो लगेच हिंदीमध्ये बोलतो मराठीमध्ये बोलतो ते हिंदीमध्ये रिपीट प्लीज डोंट वरी. आणि माझी एक विनंती आहे, ज्याला प्रश्न विचारायचा ना त्यांनी मी किती वेळ बसेल, मला इथे 1 तास बसायला लागला हरकत नाही, पण 1 वेळा बोला, नाहीतर काय होतं मग गोंधळ होतो. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा की अगोदर कोणी बोलायचं आहे, त्याच्यानंतर मग मी तुमची उत्तरं देईन आणि किती वेळ प्रेस चालली काही हरकत नाही, पण जरा व्यवस्थित करूया, नाहीतर काय होतो तो आवाज सगळीकडे. आपल्याला सगळ्यांना उत्कंठा आहे की महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे. मला 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की काल आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजीनामा दिलेला आहे आणि असं एक चित्र मीडियाच्या समोर उभं केलं, सेलिब्रेशन चालू आहे. असं कुठलंही सेलिब्रेशन माझ्याबरोबर जे आमदार आहेत, शिंदे साहेबांचा जो पूर्ण एक त्यांना समर्थन देणारे जवळजवळ 80% आमदार जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यापैकी कोणी नाही. उद्धवजी ठाकरे हे आमचे आदरणीय मुख्यमंत्री असले त्यांचा अपमान व्हावा असा कुठलाही उद्देश नव्हता आणि अशा तऱ्हेचं कुठलंही सेलिब्रेशन आम्ही केलेलं नाही. मनातून झालंच असेल तर ते दुःख आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर लढत असताना आम्हाला आमच्या नेत्याबरोबर अप्रत्यक्ष पक्ष आहे ज्यांना घेऊन आपण ही महाराष्ट्रातली निवडणूक लढवली, महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला मतदान दिलं, ते मतदान आपल्याला शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच दिलेलं होतं आणि तो जो मूळचा विचार आहे त्याच्याबरोबर आपण राहावं ही आमची भूमिका होती. मंत्र्यांची संख्या एवढी असणार वगैरे काहीही चर्चा झालेली नाही. दुसरं असं आहे की भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्याच्यामुळे जो काही निर्णय फडणवीस साहेब घेतील किंवा त्यांचे नेते घेतील त्याला राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे ते आपल्या पक्षाशी बोलतील आणि ते निर्णय घेतील. त्याच्यामुळे घाईघाईने अशी काही नावं वगैरे निश्चित होतात की जर कोणाच्या मनामध्ये असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. अशी कुठलाही निर्णय झालेला नाही. ही एक आयडिया असते अशा सोडून द्यायच्या बातम्या की त्याच्यामुळे इथं जे आमदार आहेत त्यांच्या मनामध्ये चलबिचल होईल की जे इच्छुक असतात त्यांना आम्ही आहोत की नाही असं. आणि मी तुम्हाला सांगतो की एकही आमदार हे मंत्रिपदाच्या आशेने इथं आलेला नाही आहे, कारण मुळात आमच्याकडे जे आमदार आले त्याच्यामधले 6 हे विद्यमान मंत्री होते. ते आपलं मंत्रिपद सोडून इथं आले, म्हणजे ते आपल्या तत्वासाठी इथं आले आणि त्या तत्वासाठी त्यांचं म्हणणं होतं की जो बाळासाहेबांचा विचार होता तो हिंदुत्वाचा विचार होता आणि ज्याच्यासाठी 25 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी भाजपबरोबर युती केलेली होती आणि युतीमध्ये आपण एकदा भांडलो, पुन्हा जवळ आलो, तरी पण आता पुन्हा हे मतभेद झाले. ते मुख्यमंत्री कोण असावा या कारणासाठी मतभेद झालेले होते. 2 पक्षांमध्ये असं कुठलंही वैमनस्य आलेलं नव्हतं की त्याच्यामुळे ते पक्ष वेगळे व्हावे. आज मी खरं तर संजय राऊतांच्या रोजच्या याला उत्तर देत नाही, परंतु आज अत्यंत चुकीचं असं त्याने विधान केलेलं आहे की पाठीमागे खंजीर खुपसला. कोणाच्या पाठीमागे खंजीर खुपसला? म्हणजे उद्या असं झालं असतं की ज्या वेळेला तुम्ही युती तोडली आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर गेला त्यावेळेला लोक तुम्हाला म्हणू शकले असते तुम्ही खंजीर खुपसला, कारण ते जे लोकांचं मत होतं, जे जनतेचं मत होतं, ज्याच्यावर सरकार निवडून येतं ते शिवसेना आणि भाजप या युतीलाच होतं. ते कधीही नव्हतं काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रामध्ये पराभूत झालेले होते, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे अशी स्टेटमेंट काढून कुठेतरी त्याच्यामधून जनतेचा संभ्रम निर्माण करायचा, जनतेमध्ये असंतोष निर्माण करायचा. सुरुवातीला त्यांनी अनेक असे भडकाऊ स्टेटमेंट काढले की ज्याच्यामुळे लोक रस्त्यावर उतरतील आणि रस्त्यावर उतरून त्याचं प्रेशर आमच्यावर येईल असं सुद्धा बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे की आमच्याकडून कुठलंही स्टेटमेंट जात नाही. एवढंच नाही तर आज माझी आदरणीय फडणवीस साहेबांची चर्चा झाली आणि मी फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती केली की कोणीही मीडियाला मुलाखती देतात. मी काल बघितलं की 10-10, 20-20 लोक मीडियामध्ये मुलाखती देत असतात आणि त्यांच्या तोंडातून एखादा शब्द चुकीचा निघाला आदरणीय उद्धव साहेबांच्या बद्दल किंवा ठाकरे फॅमिली बद्दल तर तो भाजपचा व्ह्यू आहे असं समजलं जातं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुळात
बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल स्वतः सर्वोच्च नेते मोदी साहेब यांना किती आदर होता आणि आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे असा कुठलाही प्रकार आजपर्यंत घडलेला नव्हता याचा मी स्वतः साक्षीदार आहे. जर काय स्टेटमेंट निघाली नसती तर ती सातत्याने संजय राऊत यांनी केलेली होती. एवढ्या सर्वोच्च नेत्याचा अपमान करणारे अनेक वेळेला त्यांनी स्टेटमेंट केलेली होती. उद्धव साहेब आम्हाला नेहमी सांगतात की आम्ही त्यांच्याबद्दल पर्सनल कुठे बोललो, पर्सनल नाही बोलला ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्याच बरोबर एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याबरोबर असलेले संबंध, बाळासाहेबांचे असलेले संबंध, मातोश्रीचे असलेले संबंध हे सगळे गृहीत धरले तर तशी स्टेटमेंट सुद्धा यायला नको होती ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे संजय राऊत जेवढं कमी बोलतील तेवढं चांगलं आहे. आणि मला आपल्याला पुन्हा एकदा सांगायचं आहे की शिंदे साहेबांच्या बरोबर आता आमची मीटिंग झालेली आहे. शिंदे साहेबांनी सर्व आमदारांची डिटेल चर्चा केलेली आहे. शिंदे साहेब एक असे नेते आहेत की ज्यांना प्रत्येक आमदाराला त्यांच्याकडे ऍक्सेस आहे आणि प्रत्येक आमदाराशी जे चर्चा करतात आणि ती चर्चा केल्यानंतर ते त्याच्यावर निर्णय घेतात आणि आपली पुढची स्ट्रॅटेजी आहे ती त्यांच्याशी बोलल्यानंतर ठरवतात. त्याच्यामुळे आमची दीर्घकाळ जवळजवळ 1.5 ते 2 तास चर्चा झाली आणि ह्या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे की जे काय करायचं आहे महाराष्ट्रामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल शिंदे साहेबांना तर तो महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने घेण्याचं सर्व आम्ही त्यांना अधिकार दिलेले आहेत. आम्ही कुठल्याही मंत्रिपदासाठी आमची लढाई बिलकुल दिलेली नाही किंवा स्वतः शिंदे साहेब एका चांगल्या मंत्रिपदावर होते आणि ते आमच्या पक्षाचे नेते सुद्धा होते. अशा परिस्थितीत त्यांनी सुद्धा जे पद सोडलेलं आहे हे जो शिवसेनेला त्रास देण्यात आला होता, शिवसेना पक्ष नाहीसा करण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झालेला होता. शिवसेना ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, ते मराठी माणसाचं आश्रयस्थान आहे आणि असा पक्ष संपवण्याचं काम जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत असेल प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये जिथं आमचे आमदार आहेत तिथं त्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जाऊन आपला उमेदवार जाहीर करायचे आणि हा पुढचा तुमचा आमदार आहे असं तिथं सांगितलं जायचं. अनेक आमचे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघामधून त्यांचा 2 नंबरचा पराभूत झालेला उमेदवार आहे त्याला ताकद देण्याचं काम चालू होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो त्यावेळेला सर्वप्रथम आपण कोणाकडे जातो तर आपण कुटुंबाच्या प्रमुखाकडे जातो. त्याप्रमाणे प्रत्येक जण याच्यातला जाऊन आपली व्यथा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे मांडलेली आहे. ह्याला एवढा उशीर झाला हे सगळं करायला की नंतर ही सगळं राज्यसभेची निवडणूक झाली. राज्यसभेमध्ये आम्हाला जे वोटर्स एनसीपीने दिलेले होते त्यांनी आम्हाला मतदान केलं नाही हे स्वतः राऊत साहेबांनी त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स करून जाहीर केलेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं असं होतं की आम्ही मतदान करतो, आम्ही निवडून आणतो, आमच्या पाठिंब्यावर आपण सरकारमध्ये आहे आणि तुम्ही जर अशी भूमिका घेत असाल आणि आमच्या राज्यसभेचा उमेदवार सुद्धा पाडणार असाल, राज्य करताना तुम्ही आम्हाला दुय्यम वागणूक देताच, परंतु आमचा उमेदवार सुद्धा तुमचे लोक जे तुम्ही आम्हाला जे वोटर दिलेले असतील ते जर पाडत असतील तर मग आम्ही इथं राहून का उपयोग आहे. कारण त्याच्यामागे आमच्या पक्षप्रमुखांची प्रतिष्ठा होती. त्यांनी म्हटलं होतं की एक सर्वसामान्य शिवसैनिकाला मी राज्यसभेवर पाठवेन आणि त्यांचा जो हा शब्द होता हा खोटं पाडण्यामध्ये आपल्या जर सहयोगी पक्षाचा त्याच्यामध्ये वाटा असेल तर मग त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. त्यांनी त्यांच्याशी बोलायला पाहिजे होतं. काय झालं हे आमदारांच्या समोर यायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे पुढे जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि ती विधान परिषदेची निवडणूक संपल्याबरोबर तातडीने सर्व आमदार बाहेर निघून गेले आणि जी परिस्थिती उत्पन्न झाली त्या परिस्थितीला मी स्वतः तिथं मुंबईमध्ये होतो, मी उद्धव साहेबांच्या बरोबर होतो, मी वर्षावर उपस्थित होतो आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला कार्यकर्ते काय करतात हे मी तुम्हाला उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये माझ्यासारखा एखादा जो कार्यकर्ता ज्येष्ठ असेल ज्यांनी काहीतरी शिवसेनेसाठी केलेलं आहे आणि मी माझा पक्ष सोडून या ठिकाणी आलो त्याच्या मागे सुद्धा गाड्या लावण्यात आल्या, कार्यकर्त्यांकडून त्याला घेरण्यात आलं. त्यावेळेला मी काय असंच निघून गेलेलो नव्हतो, मी जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि निघून गेलो. त्याच्यामुळे आज सुद्धा मी सांगतो की कार्यकर्त्यांना असं करण्यापासून रोखलं पाहिजे. मग तो शिवसेना असेल किंवा आमचा मित्र पक्ष असेल, कार्यकर्त्यांकडून एखादी केलेली कृती हे दुसऱ्याचं मन दुखवू शकतं आणि त्याच्यामुळे ती लोक आपल्यापासून दूर जाऊ शकतात. तर ही काळजी महाराष्ट्रामध्ये घेतली जावी. जे सर्व शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये आहेत, अनेक लोकांचे मला फोन येतात आणि त्या लोकांना मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की शिवसेनेमध्ये कोणाचाही ठाकरे कुटुंबियांना विरोध नाही.
आणि आमचा जो पक्ष आहे हा असेंब्लीमधला आमचा पक्ष आहे आणि तो वैधानिक पक्ष आहे. हे जे विधिमंडळ आहे हा विधिमंडळ पक्ष आहे आणि ह्या विधिमंडळ पक्षाला मान्यता आहे. 55 लोक त्याचे सदस्य आहे. त्यातल्या 14 लोकांच्या सह्याने किंवा 15 लोकांच्या सह्याने आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते शिंदे साहेब यांना काढण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही सांगत होतो की तुम्हाला जी काय ऍक्शन घ्यायची तुम्ही आज म्हणता की तुम्ही नार्वेकर साहेबांना त्यांच्याशी बोलणी करायला पाठवणार किंवा पाठक साहेबांना पाठवणार. हे जर तुम्ही पाठवणार असाल तर अगोदर त्यांना त्या पदावरून काढू नका. ही आमची भूमिका असताना सुद्धा त्यांना त्या पदावरून काढण्यात आले आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण चिघळलेलं आहे. स्वतः आम्ही बोलत असताना मी एकट्याच्या वतीने बोलत नाही, मी शिंदे साहेब आणि आमचे जे 50 आमदार या ठिकाणी आहेत त्यांच्या वतीने बोलतो. त्यावेळेला मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की अगदी 2 दिवस अगोदरपर्यंत आम्ही उद्धव साहेबांना खुली ऑफर दिली होती. मी खुलं पत्र लिहिलेलं होतं, मी वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं. अजून सुद्धा तुम्ही महाविकास आघाडीबरोबरची साथ सोडा, आम्ही सर्वजण आपल्याशी बोलायला येतो. परंतु शेवटपर्यंत महाविकास आघाडीची साथ होती, ती सोडली नाही. ती सोडली कधी? आजचं सोडलेली नाही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा ज्यावेळेला निकाल विरोधात लागला त्यावेळेला हे घडलेलं आहे. त्याच्यामुळे कोणीही उद्धव साहेबांच्या विरोधात गेलं, त्यांच्या विरोधात कोणी बंडखोरी केली असं बिलकुल घडलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या भावना ज्या तुम्ही मला टेलिफोनद्वारे कळवता तर मी तुम्हाला सांगतो की जेवढा आदर, जेवढा विश्वास आणि प्रेम हे उद्धव साहेबांच्या बद्दल पूर्वी आम्हाला होतं, आमच्यातल्या प्रत्येक आमदारांना ते आहे. आमचा मुद्दा हा तत्वाचा आहे आणि हे करत असताना आम्ही शेवटची मुदत दिलेली होती आणि ती मुदत दिल्यानंतर आम्ही आमचे पुढचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या मोठ्या पक्षाला ज्यावेळेला शब्द देता त्यावेळेला त्याच्यामधून माघार घेता येत नाही. आम्ही जर माघार घेतली असती तर शिंदे साहेबांना ज्याप्रमाणे एक वचनी त्याला ओळखला तर ते तुम्हाला माहिती आहे की आनंद दिघेंचे मानसपुत्र ते आहेत आणि त्याच्यामुळे ते एकदा शब्द दिल्यानंतर जसा फिरवत नाही तर त्यांनी मग आम्ही एकदा त्यांना सांगितलं की हा शेवटचा दिवस, तुम्ही शब्द द्या, त्याच्यानंतर त्यांनी तो फिरवावा. हे शक्य नव्हतं आणि म्हणून याच्यामध्ये कोणीही वाटून घेऊ नये. शिवसेना पक्ष आहे तसा आहे. शिवसेना पक्षावर कोणीही दावा केलेला नाही. विधिमंडळ पक्ष वेगळा असतो आणि शिवसेना पक्ष ही राजकीय पक्ष आहे ज्याची मान्यता हे इलेक्शन कमिशन देते आणि त्याच्यामुळे हा जो वाद आहे हा तत्वाचा वाद आहे. तो संपत असताना आता जी युती झालेली आहे महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांचीच युती झालेली आहे. त्याच्यामध्ये पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा ही संजय राऊत यांनी करू नये अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आणि पाठीत जर खंजीर कोणी खुपसला असेल तर तुमच्यासारख्या लोकांनी चुकीचा सल्ला देऊन, तुम्ही स्वतः शिवसेनेमध्ये आहे पण तुम्ही निम्म काम राष्ट्रवादीचं करत असता त्यावेळेला तुम्ही जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आम्ही जनतेकडे भाजप आणि शिवसेना युती म्हणूनच गेलेलो होतो आणि आज सुद्धा आम्ही त्याच भूमिकेशी आलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्ही जनतेला फसवलेलं नाही. निवडून देणारी जनता असते, निवडून देणारा पक्ष नसतो आणि त्या जनतेच्या आकांक्षांचं ज्यावेळेला तुम्ही प्रतिनिधित्व करता त्यावेळेला त्या राज्याचा विकास करण्याची जबाबदारी सुद्धा ही तुमच्यावर असते. आज परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अशी आहे की सकाळी 9 वाजता उठून एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची संजय राऊतनी, केंद्रावर टीका करायची आणि केंद्र आणि राज्यामध्ये वाद लावून द्यायचा. याच्या पलीकडे काही घडत नाही आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगतो महाराष्ट्राच्या जनतेला की महाराष्ट्राच्या जनतेचं हित व्हायचं असेल, महाराष्ट्राची प्रगती व्हायची असेल तर केंद्र शासन आणि राज्य शासन याच्यामध्ये किमान चांगले संबंध असायला लागतील आणि ही आमची भूमिका आहे आणि ही भूमिका घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब गेले ते कुठेतरी मंत्रिपदाच्या वाटपामध्ये खूप मोठा वाटा घ्यायला गेले किंवा असं बिलकुल नाही आहे. ते गेले ते महाराष्ट्राचा विकास कसा होईल आणि विकास होण्याच्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल या दृष्टीने ते चर्चा करतील आणि जो काही निर्णय दोन्ही पक्ष मिळून घेतील त्याच्यावर आम्ही सर्वजण शिंदे साहेबांच्या बरोबर असणार. उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत जे 16 आमदार आहेत त्यांनी आमच्या सोबत यावं अन्यथा त्यांचं आमदारकी रद्द होऊ शकते अशा पद्धतीचं तुम्ही स्टेटमेंट काही केलेलं आहे का? अशी तुमची भूमिका आहे का? हे बघा, काल मला कोणीतरी विचारलं की 16 आमदारांचं काय होईल तर मी त्यांना असं सांगितलं की ज्या वेळेला बहुसंख्य आमदार जो आपला नेता निवडतात त्याच्याबरोबर त्यांना राहायला लागतं आणि ते जे व्हीप निवडतात त्याच्याबरोबर राहायला लागतं. आम्ही ज्यावेळेला विधिमंडळ पक्षामध्ये आमचा पक्ष रजिस्टर केला
त्यावेळेला आम्ही आमच्या आमदारांच्या सह्या दिलेल्या आहेत की आम्ही यांची एकमताने निवड केलेली आहे. त्यानंतर 16 आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. त्याच्यामुळे जो बहुसंख्य गट आहे त्यांनी काढलेला व्हीप हा त्यांच्यावर सुद्धा बंधनकारक होईल. आम्ही काय त्यांना असं सांगणार नाही की आमच्या बरोबर चला, अमुक ठिकाणी चला, असं नाही. विधिमंडळामध्ये ज्या वेळेला निर्णय होत असतात आणि आपल्याला दुसरं सुद्धा सांगायचं आहे की जो अँटी डिफेक्शन लॉ आहे तो तुम्ही फ्लोर ऑफ द हाऊसवर काय कृती करता याच्यावर असतो. आणि त्याच्यामुळे त्यांना काय बंधन नसतं की जर तो तिथं व्हीप असतो, त्या व्हीपने सांगितलं की तुम्ही हजर राहिलं पाहिजे, तुम्ही हजर राहिलं पाहिजे, तुम्ही मतदान केलं पाहिजे तर तुम्ही मतदान केलं पाहिजे. पण ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. आणि त्याच्यामुळे आणि दुसरं जे काही दिशाभूल जनतेची केली जाते की पक्षाची घटना ही बंधनकारक आहे. अनेक कोर्टांचे निर्णय असे आहेत की राज्याची घटना आहे, देशाची जी घटना आहे तीच अंतिम आहे, त्याला कोणी सुपरसीड करू शकत नाही. एखाद्या पक्षाची घटना, एखादा ऍक्ट असेल आणि त्या ऍक्टमध्ये काही लिहिलं असेल तर त्याला सुपरसीड करू शकत नाही पक्षाची घटना. कारण पक्षाची घटना एक पक्ष ठरवतो आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे ऍक्ट ह्याच्यामध्ये करते आणि आपली रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही. आमची कायदेशीर बाजू आहे. ज्या वेळेला प्रसंगी 2 वेळेला कोर्टामध्ये गेलं, एका वेळेला आम्ही गेलेलो होतो त्याला आमच्या बाजूने आम्हाला रिलीफ मिळालेला होता आणि दुसऱ्या वेळेला ते गेले होते त्याला सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे की त्यांना रिलीफ मिळू शकला नाही. म्हणून आम्हाला कोणाला चिडवायचं नाही आहे. आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना बाळासाहेबांनी जो ज्याच्याबद्दल विचार दिलेला आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा, तो विचार पुढे घेऊन आम्हाला जायचा आहे आणि इथे असलेल्या मराठी जनतेसाठी चांगलंसं काम करून दाखवायचं आहे आणि ते काम येणारं नवीन सरकार करून दाखवेल याची मला 16 आमदार तुमच्यासोबत ते 16 आमदार रद्द होणार का? आज मागे घ्या सर. अभी हिंदी बोलिए सर, पहले हिंदी बोलिए सर, पहले हिंदी सर. एक मिनट, मैं पहले हिंदी में बोलता हूँ क्योंकि ये जो विवाद चल रहा है उसमें पूरे भारतवर्ष की आज नजरें हैं और हर कोई चाहता है कि इस बारे में जो वस्तुस्थिति है वो जनता के सामने आ जाए जितना भी हमसे हो सका. क्योंकि हम लोग बाहर थे, आसाम में थे, हम लोग तो प्रेस नहीं ले सके, इसलिए जो 1-to-1 भी जो इंटरव्यू की है और उसके माध्यम से जो भी हम लोग भारतवर्ष के जनता तक पहुंचा सकते थे वो सब हमने किया है. लेकिन हमारी इसके बारे में जो भूमिका है वो स्पष्ट है. वो भूमिका ऐसी है कि हम लोग चाहते थे कि जो भारतवर्ष महाराष्ट्र की जनता ने जो वर्डिक्ट दिया है वो वर्डिक्ट दिया था शिवसेना और बीजेपी को इकट्ठा रहने का और उनके लिए ही वोटिंग दिया गया था. तो अगर उसका वोटिंग था तो उसे ऑनर करना था, उसका तो वो ऑनर नहीं किया गया. एक अलग से गठ बन गया जिसको महाविकास आघाड़ी बोलते हैं. तो ये जो कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस है उनको जनता ने डिफीट किया था, वो पराभूत हुए थे और उसके बावजूद वो सत्ता में आ गए. तो उनको ये समझना था कि वो हार चुके हैं और केवल शिवसेना के वजह से वो लोग सत्ता में आ गए. फिर भी उन्होंने शिवसेना को खत्म करने की कोशिश की. शिवसेना के हर कॉन्स्टिट्यूंसी में ये लोग जाते थे और उनका जो पराभूत उम्मीदवार है उसको वो ताकत देते थे और वहां से पब्लिकली अनाउंस करते थे कि ये आपका अगला विधायक रहेगा, ये आपके अगले एमपी बनेंगे. तो ये जो उनकी कोशिश है वो कोशिश हमारे आंखों के सामने हो रही थी और इसके बावजूद कि हम लोग बार बार बोल रहे थे कि ये लोग आपके साथ ऐसा कर रहे हैं और जनता का भी ये कहना है कि आपका जो ओरिजिनल विचार है, आपकी जो विचारधारा है, विचारधारा पे पॉलिटिकल पार्टी चलती है तो उस विचारधारा को आप मत छोड़िए. उसके बावजूद भी 1-1.5 साल तक हमारा ये कहना माना नहीं गया. उसके बाद जो राज्यसभा का इलेक्शन है वो महाराष्ट्र में हो गया. वहाँ पे दूसरे हमारे जो सहयोगी पार्टी है एनसीपी, उन्होंने जो हमें एमएलए दिए थे जो हमको वोट करने वाले थे, तो इनके प्रवक्ता है शिवसेना के वो संजय राउत, उन्होंने सीधा बोल दिया कि ये लोगों ने हमें वोट नहीं दिया है. उसके बावजूद भी कोई कार्रवाई नहीं हुई तो सब एमएलए संतप्त हो गए और इसका परिणाम आगे आने वाले एमएलसी के इलेक्शन में दिखाई दे दिया. और उसके बाद ये सब चीजें हो गई है
और मैं खुद प्रेस को ब्रीफ करता हूँ, तो मैंने खुला लेटर भी लिखा था उद्धव साहब को कि आज भी आप समझ के ये जो महाविकास आघाड़ी है उससे बाहर आ जाइए। हम लोग सब जो MLAs है वापस आपके पास आ जाएंगे, आपसे डिस्कस करेंगे और आगे की रणनीति निश्चित करेंगे और बीजेपी के साथ एक अच्छी सरकार बना के हम लोग महाराष्ट्र के विकास के लिए कार्यरत हो जाएंगे। लेकिन वो हुआ नहीं। उसके बावजूद भी सुप्रीम कोर्ट में एप्लीकेशन गया महाविकास आघाड़ी की तरफ से और वो भी मंजूर नहीं हुआ, इसलिए ये रेजिग्नेशन आ गया। और रेजिग्नेशन तो उद्धव साहब इतने सेंसिटिव है कि पहले उन्होंने हमारे बारे में एक हमको वीडियो निकाल के उनका भेजा था और उन्होंने अपील की थी यूट्यूब पे हमें कि उन्होंने ऐसा बोला था कि अगर एक भी MLA शिवसेना का आके मुझसे इस्तीफा मांगे तो मैं अपना इस्तीफा दे दूंगा। लेकिन एक भी MLA मांगने के लिए नहीं गया क्योंकि हम लोग उनको बहुत चाहते हैं। इसके बावजूद भी जब पवार साहब वापस आ गए तो उनका वो जो ये था स्टैंड था उसमें चेंज हो गई और एक लीगल बैटल चालू हो गई महाराष्ट्र में, जिसमें MLAs को डिस्क्वालीफाई करने की कोशिश की। बहुत बुरे स्टेटमेंट संजय राउत जी की तरफ से इशू किए गए जिसमें बहुत बुरी तरह से हमको उसमें उन्होंने संबोधित किया। उसमें हमको सुअर बोला गया, उसमें हमको मरा हुआ आदमी बोला गया, उसमें हमारे पोस्टमार्टम करने की बात की गई, हमारे फैमिलीज के बारे में बहुत गलत शब्द यूज किए गए। तो ये सब होने के बावजूद अगर कोई एक्सपेक्ट करता है कि ये जो MLAs है जिनका दिल आपने दुखाया है वो वापस आपके पास आए और आपके पास डिस्कस करे, तो इसके लिए कोई तैयार नहीं था। क्योंकि आज भी यही जो संजय राउत जी है आज भी स्टेटमेंट निकाल रहे हैं। आज उन्होंने स्टेटमेंट निकाला है कि आपने हमारे पीठ में खंजीर को ये किया है। तो इसका मतलब क्या है कि हमने बिट्रे किया। हमने बिट्रे किया है क्या? हम लोग जनता के सामने गए थे और सेना भाजपा इकट्ठा गए थे और जनता ने जो मत दिया है वो भी सेना बीजेपी को दिया है, ना कि कांग्रेस और एनसीपी को दिया है। तो खंजीर किसके पीठ में ये किया है वो तो जनता जानती है। तो राहुल जी ये तो ऐसी बात हो गई कि आप कुछ करो और उल्टा हमें ही बोलो। तो उल्टा चोर कोतवाल को डांटे ऐसे ही कहावत है। तो ऐसे ही हो गया कि आप हमें बोल रहे हैं, हमने ऐसा कुछ नहीं किया है। हमें जो भी मांगना था हमने हमारे CM साहब को हमारे पार्टी लीडर के पास मांगा है, उसके बावजूद भी ये नहीं हुआ तो हमने बोल के हम लोग गए हैं। और आपको भी मालूम है कि इसके बारे में लोग नाराज है, तो आपको ये नाराजगी निकालनी चाहिए थी। हम लोग लास्ट मोमेंट तक उनका इंतजार करते रहे, फिर भी हमसे ज्यादा उनको एनसीपी पे प्रेम हो गया है। इसका हम लोग कुछ कर नहीं सकते। लेकिन आपको मालूम है कि शिवसेना एक ऐसा पक्ष है जिसको एनसीपी 3 बार तोड़ चुकी है। तो इसके बावजूद भी अगर वो एनसीपी को ज्यादा चाहते हैं तो उनका डिसीजन है, हम इसके बारे में कुछ नहीं बोल सकते। हमारा आज कर्तव्य है वो महाराष्ट्र की जनता की तरफ है, उनको एक अच्छी सरकार देनी है। इसलिए हमारे जो सभी MLAs हैं उनके साथ शिंदे साहब की मीटिंग हो गई और हमने उनको पूरा ऑथराइज किया है कि जो भी आप डिसीजन लेंगे वो हम पे वो बाइंडिंग है। और वो मैसेज लेके आज वो मुंबई गए हैं, वो वहाँ बात करेंगे और फिर आगे जो भी करना है उसका डिक्लेरेशन वो या शिंदे साहब और फडणवीस साहब इकट्ठा करेंगे। तो उसके बारे में उनका प्रेरोगेटिव है, वो करेंगे। लेकिन जनता के मन में जो संभ्रम है कि ऐसा संभ्रम पैदा किया जा रहा है कि अभी मिनिस्टर्स के नाम फाइनल हो गए और उनके फोटोग्राफ्स भी आ रहे हैं टीवी पे। तो एक चाल रहती है कि हमारे जो एक हम लोग इकट्ठा है उसको तोड़ने की चाल है। किसी भी मिनिस्टर का नाम फाइनल नहीं हुआ है। ये जो नाम आ रहे हैं अगर आज ही वो मिल रहे हैं तो नाम कैसे आ गए? नाम तो हमारे पास भी नहीं है, शिंदे साहब के पास भी नहीं है, तो ये नाम आए कहाँ से? तो ये पार्टी के जो MLAs उसमें फूट डालने की एक कोशिश है। तो मेरी ये सबसे मुझे कहना है कि इसके बारे में कोई भी डिसीजन नहीं हुआ है, कोई भी इसके बारे में कंफ्यूजन नहीं हो। और दूसरी चीज ये है कि जब केंद्र और राज्य सरकार इकट्ठा चलती है तो उस राज्य का विकास होता है। जिस राज्य में आज मैं बैठा हुआ हूँ वो गोवा राज्य है।
उसका इतना ये हो गया विकास कि आज इंफ्रास्ट्रक्चर में गोवा नंबर 1 पे है। जब सर्वे हुआ इंफ्रास्ट्रक्चर विच इज द बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर इन इंडिया, उसमें गोवा का नाम आता है। इसका कारण ये है कि गोवा छोटा सा राज्य है, लेकिन सेंट्रल गवर्नमेंट इसको पूरी हेल्प करती है। तो झगड़ा करके क्या होता है? तो इसी तरह से हम चाहते हैं कि महाराष्ट्र का विकास, तो महाराष्ट्र तो बहुत बड़ा है, महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र में आता है, इट इज द फाइनेंशियल कैपिटल ऑफ इंडिया। और ये जो हमारा महाराष्ट्र है सबसे संपन्न राज्य है, इंडिया का सबसे संपन्न राज्य है। तो उसके विकास के लिए केंद्र और राज्य में कोऑर्डिनेशन होना चाहिए, वो कोऑर्डिनेशन करके हम लोग साथ में चलेंगे। अभी आपको जो सवाल पूछने हैं हिंदी बोली पहिला मी तुम्हाला सांगितलेलं, मी उशिरापर्यंत थांबतो, पण कृपया एक विचारलं मुंबईमध्ये गेले क्या बोलताय का त्यांना बोल की आपण बोला, माझे काही काल उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की बाळासाहेबांच्या मुलाला अशा पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून पायउतार करण्याचा आनंद जर त्यांना मिळत असेल तर मिळू दे, मी पायउतार होतो। काय यावर तुम्हाला म्हणायचंय? मला एकच सांगायचं आहे, जर सेना आणि भाजपमध्ये असं ठरलेलं होतं की 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री वाटून घ्यायचं, तर 2.5 वर्षानंतर पायउतार व्हायलाच लागलं असतं ना। कमिटमेंट तुमचीच होती ना, ती मी कमिटमेंट केलेली होती। मग उद्या शिवसैनिकांनी रस्त्यावर यायला पाहिजे होतं की भाजप आणि शिवसेनेने ठरवलं की 2.5 वर्ष वाटून घ्यायचं, आणि मग ते सोडल्यानंतर कोणीतरी आपल्याला खाली उतरवलं असं मग म्हटलं असतं त्यावेळेला, तर ते चुकीचंच ठरलं असतं। त्याचप्रमाणे आता असं आहे की आता जी लढाई झाली ती काय उद्धव साहेबांच्या पदबोध झालेली नव्हती, त्या कोणी त्यांना पद सोडायला सांगितलेलं नव्हतं, आणि त्यांना जर भाजपबरोबर बोलायचं असतं ते आज सुद्धा बोलू शकले असते ना, बोलले नाही, ती वस्तुस्थिती आहे। आणि मग आम्ही जी भूमिका घेतो तीच योग्य आहे। आणि मग सर्वसामान्य मला अनेक शिवसैनिकांचे फोन आले की ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी झगडण्यामध्ये आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य घालवलं, त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला किती वाईट वाटतं याचा तुम्ही कल्पना करा। पण त्या माणसाला ऍक्सेस नसतो, आमच्यासारखे आमदार आहेत हे सुद्धा अनेक दिवस भेटू शकत नव्हते, आणि त्याच्यामधून जी गॅप तयार झाली त्याच्यामधून हे घडलेलं आहे। बाळासाहेबांना वर जेवढी निष्ठा आहे लोकांची की हे जे आहे हे भावनिक आव्हान आहे, त्यांना जर निर्णय घ्यायचा होता आणि बाळासाहेबांची जी तत्व आहे त्याच्यावर चालायचं असतं, तर मग काँग्रेस आणि एनसीपी बरोबर बाळासाहेबांनी कधीही आघाडी केली नसती। आमचे पक्षनेते जे सांगतात त्याच्याविरुद्ध आम्ही कधीही बोलत नाही, आजही बोलणार नाही। त्याच्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही, परंतु जनतेने या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे आणि भावनेच्या पलीकडे जाऊन राज्याचा विचार केला पाहिजे। शेवटी राज्याची प्रगती झाली पाहिजे, आणि राज्याची प्रगती झाली तर सर्वसामान्य मनुष्य त्या ठिकाणी सुखी होऊ शकेल। ह्याला राजकारण म्हणतात। राजकारण हे कोणासाठी व्यक्तिगत नसतं, राजकारण हे कुठल्या कुटुंबासाठी नसतं। राजकारण बाळासाहेबांनी केलं हे महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केलं। स्वतः बाळासाहेबांनी कुठलंही पद घेतलं नाही, उद्धव साहेबांचं सुद्धा तेच मत होतं की कुठलंही पद मी घेणार नाही। मुद्दाम पवार साहेबांनी त्यांना आग्रह करून त्या पदावर बसवलं, हे उद्धव साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आणि तसं ते केलं असेल तर त्यामागचा कदाचित उद्देश असा असू शकेल की या फॅमिलीचा कुठलाही मनुष्य बसत नाही त्या पदावर। एकदा पदावर तो बसला की मग त्याच्यावर वेगवेगळे आरोप केले जाऊ शकतात, आणि मग त्याच्यामध्ये जर उद्धव साहेब डॅमेज होत असतील तर मग जी बाळासाहेबांची एक वेगळी इमेज होती, बाळासाहेबांची जी उंची होती तीच उंची उद्धव साहेबांची सुद्धा असावी असं मला वाटतं। आणि मग त्यांच्या मताच्या विपरीत तुम्ही त्यांना आग्रह का केला, आणि तुम्ही सत्तेमध्ये येत होता तर तुम्ही का हा आग्रह केला? मग ह्या अपमानाला जबाबदार कोण आहे? तर ज्या पवार साहेबांनी हा आग्रह केला की तुम्ही या पदावर बसा, तेच त्याला जबाबदार आहेत। आम्ही कसे जबाबदार असू शकतो? What is the next plan of action? When will be the vote taking ceremony, sir? That is for Mr. Fadnavis to decide, and it is the prerogative of the governor to give him that date. But as per my knowledge, BJP is a national party. Being a national party, naturally their leaders will come to Maharashtra. So as per their convenience, Fadnavis ji may ask for a certain date which is convenient to them. I am not able to make a comment on that. But our negotiations have already started, and we will form government in Maharashtra. हम लोग स्थापित करेंगे government. मुंबईमध्ये गेले आहेत, पुन्हा कोणाला भेटणार आहेत, काय ठरले, किंवा भाजप सोबत तुम्ही जाताय, कॉमन मिनिमम प्रोग्राम काय ठरलेला आहे का? बघा, कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवायलाच लागत नाही, हेच सेना आणि भाजप युतीचं महत्वाचं आहे। तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम का ठरवता?
तर तुमचे वेगवेगळ्या विचारधारेतून तुम्ही येता, म्हणून तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवता. तर मला एवढंच सांगायचं आहे की कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्या वेगवेगळे पक्ष येतात त्यावेळेला होतात, एका विचारधारेचे पक्ष येतात त्यावेळेला त्यांची विचारधारा ठरलेली असते आणि त्या विचारधारेबरोबर जाऊन आपल्याला देशाचा विकास करायचा असतो, राज्याचा विकास करायचा असतो. बघा, आम्ही याचा मुद्दा उठवला का, आम्ही बंड केल्यानंतर संभाजीनगरचा मुद्दा उठवला, त्यावेळेला 2.5 वर्षानंतर संभाजीनगरचा ठराव झाला, तो पण कुठे व्हायला देत होते. आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी कालच्या मीटिंगमध्ये तुम्हाला हे केलं, त्यांनी सपोर्ट केलं म्हणून ते चांगले झाले का. तुमची ज्याला लाख लाख लोकांची मीटिंग औरंगाबादला होते आणि तिथं तुम्ही जाहीर करू शकत नाही की संभाजीनगर हे नाव, त्यावेळेला तुमच्या मित्रपक्षांनी तुम्हाला थांबवलेलं होतं. ही वस्तुस्थिती आम्हाला माहिती आहे ना, आमच्या हृदयामध्ये आहे. म्हणून आमच्या नेत्याची काय परखड होते या व्यक्तीमध्ये हे आम्हाला माहिती होतं. आम्हाला काय याच्यावर बोलायचं नाही, त्यांच्यावर बोलणं म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलणार नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे की कॉमन मिनिमम प्रोग्राम हे कशासाठी बनवलं जातं, ज्याला वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात, त्यावेळेला एकाच विचारधारेचे लोक, ही नॅचरल युती आहे, 25 वर्षापेक्षा जास्त चाललेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला कॉमन मिनिमम प्रोग्रामची आवश्यकता नाही. केसरकर साहेब महाविकास आघाडी ज्यावेळी स्थापन होत होते त्यावेळी तुमच्यासकट काही मंत्री किंवा काही आता आमदार जे आहेत ते देखील म्हणत होते की भाजपनं आम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न केले किंवा आमच्या विरोधात मोठी ताकद विरोधी उमेदवाराला देखील केली. आता मग असं काय झालं की भाजप तुम्हाला मित्र वाटतोय आणि पुढे सुद्धा असं होणार नाही असं तुम्ही म्हणू शकता? हे बघा, अनेक वेळेला असं होतं की माझ्या मतदारसंघाचा विचार केला, माझ्या जिल्ह्याचा, मी ज्याचा पालकमंत्री होतो त्याचा विचार करायचा झाला तर मग तिथं आपल्या पक्षाचं तिकीट कोणी दिलं, शिवसेनेनेच दिलं ना. मग शिवसेनेने तिकीट दिल्यानंतर मग आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा बंडखोरी करण्यात आली. गोव्याचं अख्खं मंत्रिमंडळ, मी ऑफिशियल कॅन्डिडेट होतो, अख्खं मंत्रिमंडळ माझ्या मतदारसंघामध्ये होतं कारण माझा मतदारसंघ गोव्याला टेकून आहे. म्हणून आम्ही त्याला दोष दिला का. ऍक्शन दोन्ही बाजूने होत असते आणि भाजप सत्तेवर होती, त्याच्यामध्ये आमचा वाटा कमी होता, तो राष्ट्रीय पक्ष होता आणि त्याच्यामुळे जर काय घडलं, दोघांमध्ये भांडण झालं तर त्याच्यामध्ये उद्धव साहेबांचा शब्द हा अंतिम होता, त्या सुद्धा सरकारमध्ये. हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या. निश्चितपणे इलेक्शनमध्ये अनेक गोष्टी घडल्या, हे कोणी नाकारणार नाही, परंतु झाल्यानंतर सुद्धा आमचे सदस्य निवडून आलेले होते आणि आम्ही इथं सरकार बनवू शकत होतो. जर कुठे असं घडलं असेल तर त्या ठिकाणापुरती त्याची चौकशी होऊ शकली असते. त्याच्यासाठी तुटलेली नाही युती. युती कशासाठी सुटली, मुख्यमंत्री पदावरून तुटली, ही वस्तुस्थिती आहे, त्याच्यामुळे नाही तुटली. आणि भाजपच्या काळामध्ये असं कधी मी जर कळवलं, माननीय सुद्धा फडणवीस साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्याकडे जे डिपार्टमेंट होतं, मुख्यमंत्री पद तर होतंच, परंतु गृह हे महत्वाचं खातं होतं, त्याचा मी राज्यमंत्री होतो. अनेक वर्ष त्यांच्याकडे काम केल्यानंतर मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आमच्याकडे एक नगरपालिका आहे, तिथं आमच्याकडे जे कॅन्डिडेट होते सगळे निवडून आले ना, की 1-2च आले, तरी पण मी जाऊन त्यांना सांगितलं इथं आमचा उपनगराध्यक्ष बसला पाहिजे. एका मिनिटामध्ये त्यांनी सांगितलं. म्हणून माझ्या सुद्धा दुसऱ्या म्युन्सिपाल्टीमध्ये मी भाजपचा बसवला. असं व्हायचं ना, असे वाद व्हायचे कार्यकर्त्यांमध्ये, पण ज्या वेळेला वरिष्ठांकडे हे जायचंय त्यावेळेला ते वरिष्ठ ते हे करायचे, कुठेतरी ते मिटवायचा प्रयत्न करायचे. आणि आता सुद्धा जो एक ग्रज आहे त्यांच्या मनामध्ये, आम्ही सुद्धा ज्यावेळेला शेवटची मिटिंग केली, आम्ही त्यांच्यावर शेवटची मिटिंग वर्षाला केली, त्या वर्षावर त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्या कुटुंबावर जे घाणेरडे आरोप झाले त्या आरोपामध्ये मी व्यथित झालेलो आहे, त्याच्यामुळे मी बीजेपीशी गठबंधन करणार नाही. मग हे असं जर असेल तर तो आरोप करणारे कोण होते, हे एक व्यक्ती होती ज्यांनी मातोश्रीला त्रास दिलेला होता. मातोश्री, आता मी त्या व्यक्तीचं नाव घेत नाही, आणि त्यांनी बीजेपीचा ज्यावेळेला प्लॅटफॉर्म वापरला त्यावेळेला त्या पक्षाचे 80% आमदार सांगत होते की यांना जर वैयक्तिक आरोप करायचे असेल तर ते बीजेपीच्या प्लॅटफॉर्मवरून करू नका. असं ज्यावेळेला बीजेपीचे आमदार म्हणतात त्यावेळेला मग त्या व्यक्तिगत माणसाला दोष द्यायचा की पक्षाला दोष द्यायचा, हा मुळात प्रश्न आहे. आणि म्हणून हे संबंध फार मोठ्या प्रमाणात बिघडवण्यासाठी आमच्या आमदारांपुरतं सांगतो, आम्हाला जर 7 दिवसामध्ये राऊत साहेब एवढा त्रास देऊ शकत असतील तर त्यांनी किती त्रास भाजपला दिलेला असेल याची सुद्धा कल्पना केली पाहिजे. भाजपच्या प्रवक्त्यांनी असं बोललेलं मला तर आठवत नाही आणि त्यांनी बोलूही नाही, कारण असं एक वेगळी आपली संस्कृती असते, त्या संस्कृतीला धरून बोलावं. ज्या तऱ्हेने राऊत बोलतात हे राऊतांचं बोलणं कोणालाही मान्य नाही. त्यावेळेला आम्हाला खटकायचं की असं बोलू नये, आता आम्हाला खटकायचं. केसरकर जी, आपने कहा मंत्री पद को लेकर अभी तक कोई चर्चा हुई नहीं है, अगर होगी तो कब तक होगी और आपकी तरफ से कितने मंत्री पद की शपथ लेंगे, उसके बारे में थोड़ा बताइए. हमने इसके बारे में जो हमारे शिंदे साहब हैं, हमारे गढ़ के नेता हैं,
उनको बोल दिया है, उनको ऑथराइज भी किया है, उनको जितना चाहे, अगर वो कम मांगे ज़्यादा मांगे तो सब हमको कबूल है। हम लोग इसके लिए नहीं आए, हम लोग महाराष्ट्र के विकास के लिए इकट्ठा आए हुए हैं। मॅडम आपण बोलला भाजपचा प्लॅटफॉर्म वापरून जर प्लीज रिक्वेस्ट करतो, नारायण राणे यांनी शिवसेनेला त्रास दिलाय, ठाकरे कुटुंबाला त्रास दिलाय, आता तुम्ही शिवसेना आणि भाजप म्हणून एकत्र येत आहे, तिथं कसं जुळवणार आहात? आणि तुम्ही नारायण राणेंचे कट्टर विरोधक म्हणून आणि यापूर्वी वागलेलं, आता कसं जाऊ? मी आपल्याला एक सांगितलेलं आहे, मी अनेक प्लॅटफॉर्मवरून सांगितलेलं आहे की नारायण राणे हे माझे व्यक्तिगत शत्रू नाही. ज्या पद्धतीने ते स्टेटमेंट करतात, ज्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते वागत होते, त्याला मी एक लढाई दिली. तुम्हाला माहिती आहे की नारायण राणेंना हलवण्यासाठी पूर्ण शिवसेना, महाराष्ट्रामध्ये जेवढी शिवसेना आहे सिंधुदुर्गमध्ये आले, त्यांना जमलं नाही. त्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरलं जात नव्हतं, त्यांना हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती, अशी दहशत सिंधुदुर्गमध्ये होती. आणि मी शांततेच्या मार्गातून त्याला लढा दिला आणि लढा देताना असं सांगितलं होतं की यांच्याशी माझं व्यक्तिगत हे नाही, व्यक्तिगत शत्रुत्व नाही, हा एक लढा आहे. तो आपण जे प्रिन्सिपल्स मानतो, आपण जे तत्व मानतो, हा तत्वाचा लढा आहे. त्याच्यानंतर मी ज्या वेळेला पालकमंत्री झालो त्यावेळेला आम्ही शेजारी बसलेलो आहे, त्यावेळेला मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की जिल्ह्याच्या विकासामध्ये जर त्यांचं सहकार्य घ्यायला लागेल तर ते घेतलं जाईल, कारण राजकारण हे मुळातच लोकांच्या हितासाठी असतं. आमचा लढा हा राजकीय असतो, तो राजकीय प्लॅटफॉर्मवर लढवला गेला पाहिजे आणि तो लढा हा जनतेच्या हिताच्या आड येता कामा नये. जर नारायण राणे चुकलेले होते तर मग तुम्ही बीजेपी बरोबरचे तुमचे संबंध खराब का केले? 12 आमदार ज्या वेळेला डिस्क्वालिफाय केले त्या दिवशी भाजपने मंत्री केलेला आहे नारायण राणे साहेबांनी. मग तुम्ही अगोदर 12 आमदार डिस्क्वालिफाय करता, त्याच्यानंतर तुम्हाला बीजेपीकडून रिक्वेस्ट येते की ते जर चुकलेले असेल तुमची माफी मागतील, तुम्ही त्यांचं डिस्क्वालिफिकेशन मागे घ्या आणि मग राणेसाहेबांना मंत्री केलं की मग आपण जाऊन सांगायचं की तुम्ही राणेसाहेबांना मंत्री का केलं. असं म्हणून चालत नाही, कुठेतरी ह्याच्यामध्ये बॅलन्स ठेवायला लागतो. त्याच्यामुळे माझा सिंधुदुर्गमध्ये असलेला वाद आणि याचा काही संबंध नाही. मुळातच मातोश्री विरुद्ध नारायण राणे हा वाद बाळासाहेबांच्या काळापासून चालत आलेला होता आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं त्यांना पराभूत करण्याचं. ते स्वप्न डायरेक्टली इनडायरेक्टली माझ्या रूपाने ते साकार झाले, देवाची कृपा आहे. तो मी लढा दिला आणि त्याच्याबद्दल आदर असायला पाहिजे होता ना. मग ज्या माणसाने नारायण राणेंची लढा दिला त्यांच्या मागे तुम्ही गुंडांच्या गाड्या लावणार, मग माझ्याच पक्षाची लोक, मी त्यांना काही गुंड म्हणणार नाही, पण कार्यकर्ते असतील तर ते अग्रेसिव्ह कार्यकर्ते आहेत ना, ज्यांच्यावर माझी गाडी पहिल्यांदा ज्यांनी अडवलं त्यांच्यावर कितीतरी केसेस आहेत, मी त्यांना प्रत्यक्ष ओळखतो. मग त्या माणसाने माझी गाडी ज्याला अडवणार त्याला माझी तत्व नारायण राणेंच्या बाबतीत आहेत आणि शिवसेनेच्या बाबतीत नाहीत का? मी प्रेस घेऊन सांगितलं. असं जर घडणार असेल, माझ्या गाडीवर हल्ला होणार असेल किंवा माझ्या गाडीचा पाठलाग होणार असेल तर मी तुमच्या बरोबर नाही, स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर मी गुवाहाटीला गेलेलो आहे. मी काय असं लपून छपून गेलो नाही गुवाहाटीला. माझी तत्व आहे, मी पाळणार. माझा विषय हा माझ्या पुरता इंडिव्हिज्युअल मर्यादित आहे. तो सिंधुदुर्गमध्ये असेल तर तो कसा संपवायचा त्याचा आम्ही विचार करू. आम्ही भले प्रत्यक्ष एकत्र नाही येऊ, परंतु सिंधुदुर्गचा उद्या विकास करत असताना त्यांनी मंत्री म्हणून त्यांच्याकडे एखादी स्कीम असेल आणि ती जर जिल्ह्यामध्ये राबवायची असेल मी त्यांना 100% सहकार्य करेन. कारण जिल्ह्यातल्या माणसांसाठी ते काम असणार. ठीक आहे, मी नारायण राणेंचं काम नाही करणार, परंतु नारायण राणेंनी जर उद्या आपली ही बदलली तर माझं त्यांच्याकडे का व्यक्तिगत वैरत्व आहे का? त्यांनी उद्धव साहेबांवर टीका करायची बंद केली तर माझं त्यांच्यावर व्यक्तिगत वैरत्व आहे का? याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. म्हणून बदलायचं असेल तर ते बदलू शकतात आणि ते बदललं तर हे वैरत्व संपवणं हे सुद्धा मातोश्रीचा निर्णय असू शकतो, त्यांनी तो घ्यावा. परंतु एक वस्तुस्थिती अशी सुद्धा आहे की आदित्य साहेबांची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेलेला होता आणि ती बदनामी होऊ नये म्हणून ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये खटपट केली त्याच्यापैकी जी मोजकी माणसं आहेत हाताच्या बोटावर मोजण्यापैकी त्याच्यापैकी मी एक होतो. त्याच्यामुळे मातोश्रीवर प्रेम किती करावं, आदित्य साहेबांवर प्रेम किती करावं हे मला कोणीही महाराष्ट्रामध्ये शिकवू नये आणि ते शिवसैनिकांनी तर अजिबात शिकवू नये. कारण शिवसैनिकांच्या काही शिवसैनिकांचे अनेक शिवसैनिकांचे मला फोन आले की तुम्ही मांडता ही बाजू सत्य आहे आणि हे असं व्हायला नको होतं, आम्हाला झाल्याबद्दल वाईट वाटतं पण तुमची बाजू चुकीची नाही. परंतु असं बोलायचं आणि माझ्यासारख्या माणसाच्या बाबतीत असं करायचं हे मुळात चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न आणि तुम्ही मातोश्रीचा प्रश्न आणू नका. मी असा मनुष्य आहे की मी मनापासून प्रेम करतो. मी आतापर्यंत वर्षावरच होतो किंवा मी मुंबईमध्येच होतो. ज्यावेळेला माझ्या गाडीचा पाठलाग झाला त्याच वेळेला मी गेलेलो आहे बाहेर. आणि नाहीतर मी शिंदे साहेबांची बाजू ही मुंबईत राहून उद्धव साहेबांना सांगत होतो.
हातामध्ये अजून शिवबंधन दिसते, हातामध्ये अजून शिवबंधन दिसते. सर एक सवाल ये कि आप क्या असली शिवसेना है और उद्धव ठाकरे की शिवसेना क्या अलग है, और दूसरा ये कि नरोत्तम मिश्रा ने एक बयान दिया ये सब कुछ इसलिए हुआ क्योंकि हनुमान चालीसा का प्रकोप. नहीं, ये तो ऐसा बिल्कुल नहीं है कि हमारी शिवसेना अलग है और उनकी शिवसेना अलग है. हम लोग शिवसेना के ही सदस्य हैं और हमारी जो असेंबली जब गठित होती है तो एक पॉलिटिकल पार्टी बनती है विद इन असेंबली, उसको विधायक दल बोलते हैं. ये विधायक दल जो होता है वो शिवसेना का विधायक दल है, उसमें स्प्लिट हुई है. उसमें स्प्लिट हालांकि नहीं हुई, हम लोग मेजॉरिटी में हैं. तो ये जो गठ है उसके नेता कल भी शिंदे साहब है थे और आज भी है, इतना ही हमारा कहना है. और जो आप हनुमान चालीसा की बात कर रहे हैं तो एक इश्यू उठाया गया यहाँ पे, तो मैंने आज भी बोला है कि हनुमान जी का आरोप आदर तो सब करते हैं, लेकिन ऐसे नहीं कि आप किसी के घर पे जाओ और वो करो तो उनका अपमान नहीं है. ये जो लॉ एंड ऑर्डर वहाँ पे बिगड़ती है उसका सवाल इसमें आता है. तो जो भी डिसीजन उस वक्त किया था वो हनुमान जी के तरफ अनादर के लिए नहीं किया गया था, ऐसे मुझे लगता है, क्योंकि वो डिसीजन उनका था. करने वाले लोग भी अलग थे और वो जो कपल है वो किस तरह से बात करता है, आप भी कभी उनकी बातें सुनिए, वो मैं उनको अच्छी तरह से जानता हूँ. और ऐसे लोगों को बीजेपी की तरफ से बोलने का मौका नहीं देना चाहिए, नहीं तो बीजेपी की इमेज भी बिगड़ जाती है और बीजेपी के जो संबंध है मातोश्री के साथ वो भी बिगड़ जाते हैं. साहेब, बच्चू कडू यांची रस्ते घोटाळ्याची फाईल बंद झाली, काल राजीनामा झाला, ते तुमच्या सोबत आहेत आणि हा योगायोग म्हणायचा का? मला आपला प्रश्न लक्षात नाही. राज्यपालांनी बच्चू कडूच्या एका रस्त्याच्या प्रकरणावर घोटाळा झाला असल्यानं राज्यपालांनी पत्र देऊन बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितलं होतं. या गुन्ह्यासंदर्भात कालच बरोबर सत्ता बदल होणार होता आणि कालच बरोबर क्लीन चिट देण्यात आली. हे सगळं सत्ता बदल होत असताना क्लीन चिट दिली असं तुम्ही का म्हणतात? ते त्यांनी एन्क्वायरीला पाठवलं आणि एन्क्वायरीमध्ये असं जर आढळून आलं की या प्रकरणामध्ये काही तथ्य नाही आणि त्यांनी क्लीन चिट दिली तर काय चुकलं? बघा, ज्यावेळेला आपलं सरकार आलं त्यावेळेला सुद्धा असं घडलेलं आहे ना. अजित पवार साहेबांना सुद्धा क्लीन चिट देण्यात आलेली होती ना. असं काय आपण असं हे करू शकत नाही. त्या डिपार्टमेंटने काय चौकशी केली आणि त्याचा रिपोर्ट काय आला याच्यावरती क्लीन चिट अवलंबून असते. त्याला पूर्ण रेकॉर्ड असतं, त्याला फाईल्स असतात. म्हणून आम्ही असं म्हणायचं का? अजित पवार साहेबांच्याबद्दल मला असं आदर आहे, कुठल्या कोणाशी व्यक्तिगत आदर आणि अनादरासाठी मी हे बोलत नाही. माझं म्हणणं असंच आहे की हे जे काय त्याचा एकमेकाशी संबंध जोडू नका. आम्ही गेलो त्यावेळेला सांगण्यात आलं की ईडीचं तुमच्यावर प्रेशर आहे म्हणून गेलो. ईडीच्या नोटीस 2 लोकांना आल्या असते, तिथं 50 आमदार गेले, उरलेले 48 आमदार का गेले? ते नाराज आहेत म्हणून ते गेले. If tomorrow is the swearing in ceremony, we'll go tomorrow. Had it been today, had there been a floor test today, we would have been in Mumbai today itself. Tomorrow you're heading back to Mumbai is what you're saying? Ahead of If the ceremony is there tomorrow, we will very proudly attend the ceremony because it is the government that is going to take our state to heights of development. So you will go just ahead of the ceremony, whenever that is. Till then you're in Goa. I don't know why we have not yet mentioned that. We have not yet discussed that. How I could tell you? We may even go to our own homes. सर, एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येते, हे खरं आहे का? It is for the BJP and Shinde Sahib to decide what त्यांनी काय करायचं. हे शिंदे साहेबांनी ठरवतील ना, आम्ही कशाला त्याच्यात डोकं. नाव समोर येते. जसं 2.5 वर्ष ठरलं होतं भाजपला 2.5 वर्ष आणि शिवसेनेला 2.5 वर्ष, तसं आता ही 2.5 वर्ष उरली आहेत, तशी 2.5 वर्ष तुमच्या उरलेली 2.5 वर्षातली अर्धी तुमच्याकडे आणि अर्धी भाजपकडे येतील मुख्यमंत्रीपद. नाही, हे शिंदे साहेबांनी ठरवायचं ना, मी नाही ठरवणार कोणी. आम्ही त्यांना फुल फ्रीडम दिलेला आहे आणि हे जे काही निम्मे वगैरे असतं की नाही त्याच्यामध्ये माझा स्वतःचा विश्वास नाही. तुम्ही राज्याला मुख्यमंत्री कोणी असून दे त्याने मुक्तपणे काम केलं पाहिजे. कदाचित तुम्ही असं म्हणू शकता की पहिली 5 वर्ष आम्ही करू आणि दुसरी 5 वर्ष तुम्ही करा, परंतु मुख्यमंत्री हा कुठल्या पक्षाचा नसतो, तो राज्याचा असतो आणि त्यामुळे तुम्ही ती वाटून घेणार. म्हणजे जशी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष 6-6 महिने कोल्हापूरचं वाटलं गेलेलं होतं आणि त्याच्यापेक्षा कमी तुकडे करता आले असते तर ते सुद्धा केले असते 30-30 दिवसाचे वगैरे नगराध्यक्ष पदाचे. आणि मग ते जनतेचे काय हाल होतात हे आपण याचा विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे फॉर्म्युला म्हणून ते ठीक वाटतं, राजकीय फॉर्म्युला म्हणून. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 15 वर्ष राज्य केलं महाराष्ट्रावर
पण त्यांचा फॉर्म्युला ठरलेला होता की ज्याचे ज्यादा येतील त्यांचा मुख्यमंत्री आणि ज्यांचे कमी येतील त्यांचा उपमुख्यमंत्री. पण एकदा परिस्थिती अशी आली की एनसीपीचे उमेदवार जास्त निवडून आले आणि मग काँग्रेस आपल्याला मुख्यमंत्री पद देणार का हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला अत्यंत चांगला निर्णय हा पवार साहेबांनी घेतला. 2 जागाची पदवी पाडून घेतली आणि मंत्रिपद काँग्रेसचा झाला, कारण काँग्रेसचं राज्य होतं दिल्लीमध्ये. मग पवार साहेब जर हे करू शकतात तर असा फॉर्म्युला ते सुचवू शकले असते उद्धव साहेबांना, पण तसं ते घडलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की 2.5 वर्ष उद्धव साहेबांना मान्य असेल. मी राजकारणातून आलो, मी अगदी खालून काम करत आलो राजकारणामध्ये आमदार पदाकडे, आणि त्यावेळेला काम करत असताना मला जे अनुभव आले त्याप्रमाणे हे वाटप करायचं असतं. हे अगदी खालच्या पातळीवर करतात इतकं मी समजू शकतो, पण राज्यामध्ये अशी वाटणी होणे हे राज्याच्या हिताचे नाही. सर, म्हणजे जो काही शिंदे साहेब डिसिजन घेण्यात तुम्ही पाठिंबा देणार. आदित्य ठाकरेंच्या बद्दल आपलं नेमकं काय मत आहे, त्यांच्या नेतृत्वाबद्दल आपलं काय मत आहे? आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं सुमंत नेतृत्व आहे, परंतु आदित्य साहेबांनी ठरवलं पाहिजे की उद्धव साहेबांची जी एक इमेज महाराष्ट्रामध्ये आहे ते एक सोबर, एक सज्जन नेता म्हणून त्यांची आहे, आणि म्हणून स्वतः बोलताना ते आपल्या भाषेवर कंट्रोल ठेवतात. परंतु तुम्ही जर फार काळ संजय राऊतांच्या सहवासामध्ये राहिला तर तुमच्या भाषेवर हा कंट्रोल असू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी त्यांना विनंती केलेली होती की तुम्ही संजय राऊतांची भाषा बोलायची की उद्धव साहेबांची भाषा बोला हे ठरवा. आणि दुसरं, एक वाईटातली चांगली गोष्ट अशी आहे की आदित्य साहेब आज शाखेमध्ये झाले. हे तर आमच्या बंडाचं फलित आहे की नाही. कालपर्यंत आपला नेता जर आम्हाला नुसताच टीव्हीवर दिसत होता आणि तो आम्ही त्याच्यावर पोहोचू शकत नव्हता, तर आज एक सामान्य शिवसैनिक सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. हे या बंडाचं फलित आहे असं मी समजतो. याच्यामधून त्यांनी डेव्हलप व्हावं, त्यांनी खूप मोठा नेता बनावा, याच्यासाठी आमच्या सर्व शुभेच्छा. तर त्यांच्याबरोबर आणि तुम्हाला आज सुद्धा सांगतो की मी त्यांच्या दुप्पट व्हायचा आहे, पण ज्या ज्यावेळेला आदित्य ठाकरे येतात त्यावेळेला मी उठून उभा राहतो, कारण तो मान त्यांच्या आजोबांचा आहे, त्यांच्या वडिलांचा आहे. तोच मान आम्ही त्यांना देत असताना तेवढंच प्रेम सुद्धा देतो, पण त्यांनी सुद्धा तसंच डेव्हलप व्हावं असं आम्हाला सुद्धा वाटतं. सर, राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलेलं आहे. पहिल्यांदाच या बंडानंतर त्यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे. त्यांनी म्हटले, नशिबाला जेव्हा स्वतःचं कर्तृत्व एखादी व्यक्ती समजू लागते त्या दिवसापासून त्याचा रासाकडे प्रवास जो आहे तो सुरू होतो. तुम्ही या त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहात? बघा, ते उद्धव साहेब असू दे किंवा राजसाहेब असू दे, ते ठाकरे कुटुंबियातले आहेत, आणि ठाकरे कुटुंबियांच्या केलेल्या एखाद्या कॉमेंटवर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी उत्तर देणं हे चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या प्रश्नात मी उत्तर देऊ शकतो. सर, शिंदे साहेब जे डिसिजन घेण्या फडणवीसाबरोबर त्याच्यात पाठिंबा असणार तुमचा? 100% पाठिंबा. आम्ही 2 वेळा ह्या घेतले रिझर्वेशन. आज रिझर्वेशन आम्ही त्यांना पूर्ण ऑथराईज करून आमच्या सगळ्या सह्या